राजकीय पुढाऱ्यांचा वाढदिवस म्हटला की शक्ती प्रदर्शन आलंच। पिंपरी चिंचवडमध्येही भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। शहराच्या चौकात या निमित्तानं थेट मुख्यमंत्र्यांनाच कार्यक्रमासाठी बोलावलंय। भोसरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भोसरी विजन 2020 ही संकल्पना राबवत त्याच्या उद्घाटनासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलंय। पण या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं ते सर्वपक्षीय नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेशही घडवणार आहेत। सोमवारी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लाखो रुपयाचा चुराडा केला जातोय। मुळातच खासदार होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या महेश लांडगे यांनी जाणीवपूर्वक सर्वांना ताकद दाखवण्यासाठीच हा खटाटोप केल्याचं उघड गुपित असताना स्वतः महेश लांडगे मात्र यावर बोलायला तयार नाहीत। हा प्रकल्प आम्ही गेल्या वर्ष झाले याच्यावर अभ्यास करतो, माझे सगळे कार्यकर्ते आणि आम्ही स्वतः, आणि हा लोकांसमोर येण्यासाठी आम्ही वर्ष झालं त्याची तयारी करतो। आणि जे आत्तापर्यंत राहिलं आहे ते पुढं कसं करता येईल त्याचे आपण एक टार्गेट ठरवून घेणार आहोत, त्याच्या दृष्टीने आमचं पाऊल आहे। आमदार झाल्यापासून कायम चर्चेत राहणाऱ्या महेश लांडगे यांनी भाजप प्रवेश आणि महापालिका निवडणुकांची पार्श्वभूमी या सर्वांचा विचार करून वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे डावपेच आखलेत। येणाऱ्या काही महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचं आगामी राजकीय नेतृत्व म्हणून पुढे यायचं याच उद्देशानं महेश लांडगे वाढदिवसाच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत। लाखो रुपयाचा चुराडा करून कार्यक्रमांचं ते आयोजन करतायत। पण त्यांच्या या शक्ती प्रदर्शनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक राजकीय नेत्यांचे शत्रुत्व हे ते या निमित्तानं ओढवून घेत आहेत, हेही तेवढंच खरं। त्यामुळे त्यांच्या या शक्ती प्रदर्शनाचा त्यांना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।